नमस्कार. DLB लर्निंग पॉईंटमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. आज आपण BCom प्रथम वर्षातील सत्र 1 मधील मराठी विषय शिकणार आहोत. या मराठी विषयाची अनुक्रमणिका आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेले होते. तर आता आपण या व्हिडिओची सुरुवात गद्य विभागापासून करूया. गद्य विभागातला पहिला पाठ आहे भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय, आणि या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर सर्वात आधी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय बघून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आणि यांचं जो जीवन प्रवास होता तो 1891 ते 1956 पर्यंत, म्हणजे 1891 हे त्यांचे जन्मवर्ष तर मृत्यूवर्ष 1956. आता भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते ते आपण पुढील उतार्यात बघूया. त्यांच्या इथं पूर्णपणे परिचय दिलेला आहे. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे जनक होते. तसेच भारतीय राज्यघटनेची शिल्पकार होता. भारतात जी राज्यघटना लिहिलेली गेली त्याचे ते शिल्पकार आहे. एकात्म राष्ट्र निर्मितीचे ते उद्गाते आहेत. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कायदेमंत्रीसुद्धा होते. अस्पृश्य वर्गात त्यांनी स्वतःची जाणीव निर्माण करून देणारे ते असे एक क्रांतिकारक महापुरुष होते आणि त्यांना सर्वश्रेष्ठ पुरस्कार भारतरत्नसुद्धा मिळालेला आहे. या व्यतिरिक्त त्यांना 64 विषयांवर त्यांना जे ज्ञान क्षेत्र आहे त्या ज्ञान क्षेत्रात 64 विषयांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यात ते अनेक भाषांचे जाणकारसुद्धा आहे. कोणकोणत्या भाषांचे? मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच, पारसी अशा अनेक भाषांचे ते जाणकारसुद्धा आहेत. आणि ते सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित आहे, राजनीतिज्ञ, लेखक, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, मानवी हक्काचे कैवारी व बौद्ध धर्म पुनरुत्थानात्मक अशा अष्टपैलूचे ते धनीसुद्धा आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे ते धनीसुद्धा आहेत. पुढील उतार्यात सांगितलेलं आहे की त्यांचे लेखनातील काय ठळक वैशिष्ट्य, काय त्यांनी लेखन केलेलं आहे ते बघूया. मूकनायक 1920 साली, बहिष्कृत भारत 1927 साली, समता 1928 साली, प्रबुद्ध भारत 1956 साली इत्यादी इतर प्रकारचे त्यांनी नियतकालिका संस्थापक आणि संपादक दोन्ही होते. तसेच कास्ट इन इंडिया, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज, हू वेअर द शूद्रास, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध अँड हिज धम्म हे त्यांचे जगप्रसिद्ध ग्रंथसुद्धा आहे. आणि महाराष्ट्र राज्य सरकारने आतापर्यंत त्यांचे जे भाषण आणि लेखनाचे 21 खंड प्रसिद्ध केले आहे. त्यातून त्यांच्या विचारांची सुस्पष्टता, सुसंगतता, विद्वत्ता, निर्भयता असे काही त्यांच्या लेखनाची काही ठळक वैशिष्ट्यसुद्धा सांगितलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हा जो आपल्याला पाठ दिलेला आहे हा कशाच्या आधारित आहे ते बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मे 1956 रोजी एका नभोवाणी केंद्रावरून इंग्रजी भाषेत भाषण दिलं होतं. त्या नभोवाणी केंद्राचं नाव आहे व्हॉइस ऑफ अमेरिका. त्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केलेला आहे. ते यांनी जे पुस्तक संपादित केलं आहे त्यांनी त्यांच्या भाषणाच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाच्या इंग्रजी भाषणाच्या अनुवाद त्यांनी त्यांच्या मराठी पुस्तके संपादित केलेले आहे. बोल महामानवाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मर्मभेदी भाषणे खंड 2 या पुस्तकात त्यांनी संपादन केले आहे. त्या पुस्तकातून हे जे पाठ आहे जे आपल्यासमोर ठेवले ते घेण्यात आलेलं आहे.
यात त्यांनी सांगितलेलं आहे की भारतीय लोकशाही आणि जाती व्यवस्थे विशिष्ट काय, भारतीय लोकशाही आणि जाती व्यवस्थेसंबंधीची जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे चिंतन आहे ते या पाठातून आपल्याला प्रकट केले आहे. म्हणजे त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत आणि ते समाजाला तितकेच प्रेरणादायी आहे. तर चला आता आपण समोर बघूया. त्यांनी म्हटलेले आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय, हा विषय त्यांना का बरं देण्यात आला आहे त्याचे कारण ते समोर सांगतात की अनेक लोक या विषयाने भारतात मोठ्या गर्वाने बोलतात की भारतात आधीपासूनच लोकशाही नव्हते, पण लोकशाही काय हे आपल्याला अजूनही माहिती नाही. विदेशी लोकसुद्धा राजनैतिक मानसन्मानाचा एक भाग म्हणून विदेशी लोकसुद्धा आपल्याकडे मोठ्या याच्याने बघतात, आपला उल्लेख करतात की भारतात महान लोकशाही आहे, भारताचे महान प्रधानमंत्री असा आपला उल्लेख करतात. आपण कोणत्याही चर्चेची आपण कधीच कोणतीही चर्चा न करता आपण गृहीत धरतो की गणराज्य म्हणजे काय. जिथे गणराज्य असते तेथे लोकशाही असली पाहिजे, बरोबर. आणि प्रौढ मतदानाच्या तत्वानुसार, प्रौढ मतदान म्हणजे कोणतं, जे 18 वर्षाच्या वर जे मतदान करू शकतात ते प्रौढ मतदानाच्या तत्वानुसार जेथे जर बघितलं लोकशाही काय आहे, तर मतदानाच्या तत्वानुसार जेथे संसदेचे गठन होऊन संसदेचे सर्व गठन म्हणजे नियम बांधून कायद्याने काम करण्यासाठी एका विशिष्ट कालावधीसाठी जेव्हा आपण ज्या उमेदवाराला निवडून दिलेला आहे आणि तो उमेदवार काय करतो, त्याचे प्रतिनिधी करतो, तेथे लोकशाही असणार. जसं आपण एखादी उमेदवार असतो, त्या उमेदवाराला आपण आपल्या विशिष्ट कामासाठी, विशिष्ट वेळेसाठी, विशिष्ट कालावधीसाठी, विशिष्ट कामं करण्यासाठी आपण त्याला निवडतो, तेथे लोकशाही असणारच असं आपण म्हणतो. पण जर भाषेत बघितलं गेलं दुसऱ्या शब्दात, तर त्यांनी सांगितलेलं आहे लोकशाही हे राजकीय साधन मानले जाते. जेथे राजकीय साधन अस्तित्वात असेल तेथे लोकशाहीसुद्धा अस्तित्वात आहे असं गृहीत धरल्या जाते, असं यांचं इथे म्हणणं आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की भारतात लोकशाही आहे की नाही आहे, त्यात सत्यता कितपत, तर हे आपण बघूया. खरं म्हणजे गणराज्य आणि लोकशाही, तसेच लोकशाही आणि संसदीय म्हणजे दोन वेगवेगळ्या इथे गोष्टी सांगितल्या. एक गणराज्य आणि लोकशाही, आणि दुसरं लोकशाही आणि संसदीय शासन. यांना समान मानतो आपण, एक समान मानतो. यामुळे जो गोंधळ उडतो त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रश्नांना समोर जाता येत नाही. लोकशाही हे गणराज्यापेक्षा तसेच संसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न असते. लोकशाहीची मुळे ही शासनाचा प्रकार संसदीय असो वा नसो यात दिसून येतच नाही. लोकशाही ही एक सहजीवनाची एक पद्धत आहे, जे लोकांसाठीच निर्मित केलेलं, समाजात जे लोकांसाठीच निर्मित केलेले जे एकमेकातील परस्परातील जे सहजीवन आहे, त्यात आपल्याला लोकशाहीची मुळे शोधावी लागते. आता दुसरं प्रश्न सांगितलेला आहे, समोरचा प्रश्न, समाज हा शब्द काय सांगतो, समाज म्हणजे काय. जर थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा आपण समाजाबद्दल बोलतो तेव्हा समाजाबद्दल आपल्याला एकत्वाची धारणा, मताची भावना, एकत्व, आपल्या मनात एकत्व म्हणजे आम्ही एक आहोत, एक समुदाय असं आपल्या मनात विचार येतो. पण सामुदायिक प्रेरणा आणि जर व्यापक कल्याणाची इच्छा आणि सार्वजनिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ, सहकार्य ही सगळं समाजाची गुणवैशिष्ट्ये. जर समाजात राहिलं तर सामुदायिक प्रेरणा म्हणजे एकमेकांना समूह करून राहिलं तर सामुदायिक प्रेरणा मिळतं. आपली काही कल्याण कोणासाठी चांगली करायची इच्छा होते, सार्वजनिक जी उद्दिष्ट असते त्याबद्दल पूर्ण करायची असते, एकमेकांविषयी परस्परांविषयी तळमळ असते आणि एकमेकांना सहकार्य करायची आपल्यात इच्छाच असते. हे त्याचे सगळे समाजाचे गुण वैशिष्ट्य आहे. पण भारतीय समाजात हे आदर्श आढळून येते का, आपल्याला असं विचारलेलं आहे. परत बाबासाहेब आंबेडकरांनी की भारतीय समाजात हे सगळं
आदर्श आढळून येतात का? तर या समाजात व्यक्तींना खरं तर अस्तित्व नसून तो असंख्य जातींचा समूह आहे. बरोबर ना? समाजात व्यक्तींना अस्तित्व नाही आहे. किती कोण व्यक्ती आहे काय याला अस्तित्व नाही, तर तो किती जातींचा समूह आहे याला महत्त्व आहे. परस्परांपासून विभक्त अशा जाती समूहांमध्ये समान अनुभूती नाही किंवा अनुकंपनेचे बंधही नाहीत. जर तुम्ही एकमेकांपासून विभक्त अशा जाती समूहांमध्ये असाल तर तुमची अनुभूती कोणी घेत नाही. म्हणजेच भारतीय समाजात आदर्श काय आहे हे आपल्याला अजूनही माहिती नाही, प्रस्तुतच केलेलं नाही आहे. आणि जाती व्यवस्था जोपर्यंत अस्तित्वात असल्याने या आदर्शांना, पर्यायांना, लोकशाहीला या समाजातून कायमचे हद्दपार केले. जाती व्यवस्था अस्तित्वात आहेत ना, म्हणून हे आदर्श, हे पर्याय लोकशाहीला या समाजातून कायमचे हद्दपार केले आहेत. आता भारतीय समाजात अर्थव्यवस्थेच्या कर्दमात इतका काय म्हटलेलं आहे, पुढे सांगितलं आहे की भारतीय समाजात जाती व्यवस्था काय, तर भारतीय समाज जाती व्यवस्थेच्या कर्दमात इतका रुतला आहे की तेथे प्रत्येक गोष्ट जातीच्या आधारावर केली आहे. बरोबर? भारतात जर तुम्ही कोणत्याही भारतात जर बघितलं समाज जाती व्यवस्थेच्या, प्रत्येक गोष्ट तुमची इथे जातीच्याच आधारावर केली जाते. तुम्ही जर कोणत्याही समाजात प्रवेश करा, तुम्हाला जाती व्यवस्थेचे उग्र रूप तुम्हाला दिसून येईल. भारतीय माणूस दुसऱ्या कोणत्याही भारतीयासोबत, एक भारतीय माणूस दुसऱ्या कोणत्याही भारतीय व्यक्तीसोबत अन्नग्रहण करू शकत नाही, विवाह करू शकत नाही. मग याचे एकमेव कारण तो असो किंवा ती असो, त्याच्या किंवा तिच्या जातीशी काही संबंधित नाही राहत. पण तरीसुद्धा एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. याचे कारण ती किंवा त्याच्या जातीच्या नाही आहे. तुम्ही राजकारणातसुद्धा प्रवेश करा, राजकारणात पण तुम्हाला तेच बघायला मिळेल. भारतीय माणूस निवडणुकीत मतदान कसे करतो माहिती आहे? सर्वांनाच माहिती आहे. तो इतर जातीच्या उमेदवाराला निवडून नाही देत. तो जो मतदान करणारा जो मतदार असतो तो स्वतःच्याच जातीच्या उमेदवाराला मतदान करतो, स्वतःच्या जातीच्या उमेदवाराला निवडून आणतो. मग त्यात काँग्रेस पक्षसुद्धा मागे राहिलेला नाही आहे. जर तुम्ही मतदारसंघाच्या सामाजिक रचनेच्या पार्श्वभूमीवर जर उमेदवारांची यादी तपासून बघितली तर आपल्याला हेच दिसून येईल की विशिष्ट मतदारसंघात बहुमतासाठी जो व्यक्ती असतो, उमेदवारी ज्याला दिली जाते, त्याला जातीतच समाजानुसारच दिली जाते. आणि यात काँग्रेस पक्षही त्यातच येतो. त्याच कृतीत नेमका तोही काही या कृतीबाबत काँग्रेस पक्षही मागे राहिलेला नाही आहे. हे यातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. नंतर आपल्याला औद्योगिक क्षेत्रात आपल्याला काय दिसून येतं हे विचारलेलं आहे. उद्योग क्षेत्रातही आपल्याला सेम तेच दिसून येतं. उद्योग क्षेत्रातही आपल्याला तसंच दिसून येतं. कारण की जो उद्योगपती असतो, जो स्वतःच्या उद्योगाचा जो मालक असतो, तो काय करतो, तो त्याच्याकडे नोकरीला ज्या लोकांना ठेवतो तो जातीच्याच लोकांना ठेवतो, जातीच्याच लोकांना नोकरी देतो आणि जातीच्याच लोकांना सर्वाधिक वेतन देऊन उच्चपदी त्यांना नियुक्ती करतो. आणि जे त्याच्या जातीचे नाही आहे, जे बाकी जातीचे आहे, त्यांना थोड्या क्षुल्लक वेतनात त्याला खालच्या पातळीवर आयुष्यभर नोकरी करावी लागते. व्यापारातसुद्धा तुम्हाला, उद्योग क्षेत्रातसुद्धा तुम्हाला हेच चित्र बघायला मिळतं. म्हणजे संपूर्ण व्यापारगृहावर सुद्धा एकाच जातीचा ताबा असून दारावर तुम्हाला इतर प्राण्यांना प्रवेश नाही अशी पाटी लावण्यात आलेली आहे, असं दिसेल. इतकं समजलं? समोर बघूया. आता हे झालं आपण उद्योग क्षेत्राकडे बघितलं. आता आपण बघूया दान धर्माच्या क्षेत्राकडे. दान धर्माच्या क्षेत्राकडे जर बघितलं तर एखाद दोन अपवाद वगळले
तर यासुद्धा तुम्हाला जातीच्याच आधारावर दानधर्म करताना दिसतात भारतात म्हणत आहे. भारतात दानधर्मसुद्धा जातीच्याच आधारावर होतो. बरं, एखादा पारशी काय करतो, एखादा जर पारशी असेल तर तो त्याच्या मृत्यूनंतर स्वतःची जी संपत्ती असेल ते पारशी लोकांनाच देतो. जैनाचा मृत्यू झाला तर तो त्याच्या मृत्यू सर्व संपत्ती तो जैनांनाच देतो. मारवाडी आपली संपत्ती मारवाडी समाजासाठी ठेवतो. ब्राह्मणाचा मृत्यू झाल्यावरही ब्राह्मण काय करतो, तोही संपत्ती आपल्या ब्राह्मणांसाठीच राखून ठेवतो. अशा प्रकारे राजकारण असो, उद्योग असो, वाणिज्य असो की शिक्षण असो, कोणत्याही क्षेत्रात जर गेलं तर मागास वर्गाला स्थान नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यांनी जाती व्यवस्थेचे आणखी काही खास वैशिष्ट्ये सांगितले आहे. त्याचे परिणाम अनिष्ट आहेत पण लोकशाहीला प्रतिकूल आहे. असं एक वैशिष्ट्य म्हणजे श्रेणीबद्ध विषमता, ज्यात आपण एक दुसऱ्याचा द्वेष करतो. खालच्या जातीच्या, वरच्या जातीच्या, जातींचा दर्जा समान नसतो. श्रेणीबद्ध विषमतामध्ये जातींचा दर्जा समान नसतो. एक दुसऱ्याच्या जातीचा दर्जा कमी जास्त असतो. जो उच्च जातीचा असतो तो नीच खालच्या जातीचा काय करतो, तिरस्कार करतो, द्वेष करतो. आणि या अशा जाती व्यवस्थेचा परिणाम सर्वाधिक कशावर होतो, जो एकमेकाला परस्पर सहकार्य करतो त्याच्या भावनेला आणि इच्छेला ती उद्ध्वस्त करते. म्हणजे जर एखादी बघितलं जात आणि वर्ग यांच्यात जर भिन्नता आहे का वास्तविकमध्ये, तशी भिन्नता दाखवते की जाती व्यवस्थेत असल्याप्रमाणे तुम्ही वर्ग व्यवस्थेतसुद्धा संपूर्ण बहिष्कृतता नसते. आता पहिला झाला आपला श्रेणीबद्ध विषमता. आता दुसरा आलं दुसरा जाती व्यवस्थेचा वैशिष्ट्य कोणता आहे, विषमता. आता विषमता म्हणजे काय, विषमता म्हणजे हे प्रत्यक्ष दोन जाती बघा, त्याची तुलना करा. एक असते, कोणत्याही दोन जातींची तुम्ही जर तुलना कराल तर त्यात दोन गोष्टी असतात. एक उच्च जाती असेल, एक नीच जाती असेल. उच्च जातीवाल्याला असं वाटतं की मी त्याला सांगेल तेच काम त्यांनी करावं, त्यांनी मला प्रतिसाद द्यावा, मी त्याला काम सांगेल त्यांनी मला प्रतिसाद द्यावा, बरोबर. आणि जो उच्च जातीवाला असतो तो काय करतो, तो एका ठराविक पद्धतीनेच त्याच्यासोबत वागतो. आणि जो खालच्या जातीवाला असतो तो काय करतो, एका रूढ पद्धतीने त्याला प्रतिसाद देतो. याचा अर्थच असा की प्रोत्साहन देणाऱ्याने प्रोत्साहन घ्यायच्या आणि त्यानुसार प्रतिसाद देणाऱ्यांनी फक्त प्रतिसाद देत जायचा. म्हणजे जो उच्च जातीचा आहे त्याला फक्त मालक होण्याचे शिक्षण मिळेल, तर जो नीच जातीचा आहे त्याला फक्त गुलाम होण्याचे शिक्षण मिळेल. म्हणजेच जीवनातील विविध अनुभवांच्या मुक्त आदानप्रदानाला सुद्धा प्रतिबंध केल्यामुळे त्याला जो नीच जातीवाला आहे त्याला प्रत्येक प्रत्येक नैसर्गिक अधिकाराला, प्रत्येक विशेष अधिकाराला तो मुकेल, त्याला मिळणार नाही. अशा प्रकारे या अशा वागणुकीमुळे, या अशा जाती व्यवस्थेमुळे समाजातून विशेष अधिकार, नैसर्गिक अधिकार हिरावून घेतल्यामुळे दोन वर्ग समाजात निर्माण होतात. आणि असे विभाजन, असे सामाजिक अभिसरण झाले तर ते असे विभाजन जर होत गेले तर ते सामाजिक अभिसरणाला प्रतिबंध करतात. आता आपण बघूया पुढे जाती व्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य. जाती व्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य काय आहे की ते पूर्ण लोकशाहीची मुळेच निखंडून टाकतात, कापून घेतात. का बरं? कारण की
तुम्ही जर तुम्हाला व्यवसाय, प्रत्येक जात ही एका विशिष्ट व्यवसायाला बांधलेली असते. प्रत्येक व्यक्ती इतरांना उपयुक्त होईल अशा पद्धतीने किंवा स्वतःच्या नैसर्गिक आवडीनिवडीनुसार व्यवसाय जर करीत असेल तर त्यामुळे समाज सुसंघटितरित्या स्थिर होईल. बरोबर. अशा प्रकारे आवडीनिवडींचा शोध घेणे आणि समाजाची उन्नती करणे, उन्नतीसाठी त्या दिशेने त्यांना घडविणे हे समाजाचे कर्तव्य आहे. पण जर बघितलं तर माणसात जी क्षमतेची आणि कृतिशीलतेची जी अमर्याद विविधता आहे ती त्या व्यक्तीला घडवू शकते. इथे आपल्याला सांगितलेलं आहे, जर आपण एखाद्याला जे जातीच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या जाती, जसा शिंपी काय करतो, हा कपडे शिवण्याचं काम करतो. मोची काय करतो, जोडे चपला शिवायचे कामं करतो. बरोबर. हे असे कामं त्यांना लावून न देता जबरदस्ती बळजबरी त्यांच्यावर न टाकल्या तुम्हाला जे काम करायचे ते करा. तुमच्यात जी कार्यक्षमता आहे, कृतिशीलता आहे ती दाखवा आणि त्यानुसार तुम्ही काम करा. म्हणजेच त्यांना त्यांच्या क्षमतांचा मार्गही मोकळा करून देता येईल आणि त्यामुळे स्तरीकरण होईल, व्यक्तीचा विकासही होईल आणि स्तरीकरणही होईल. पण स्तरीकरण हे व्यक्तिविकासाला खुंटविते आणि जाणीवपूर्वक केलेली खुंटविण्याची प्रक्रिया लोकशाहीला हेतुपुरस्सर नकार देते. आता जाती व्यवस्था कशी संपविता येईल, तर जाती व्यवस्था संपवण्यासाठी ते काही गोष्टी आपल्याला सांगितल्या. पहिला अडथळा म्हणजे श्रेणीबद्ध विषमता. ज्या श्रेणीबद्ध विषमतामध्ये सांगितल्या उच्च नीच जाती. जे उच्च नीच जाती आहे ते ठीक आहे, पण निम्न जाती ज्या आहेत त्या अजून 2 वर्गात विभागल्या गेल्या आहे. उच्च आणि निम्न जाती. जेव्हा उच्च आणि निम्न या दोघी, उच्च जाती आणि निम्न जाती या जेव्हा दोघं एकमेकांशी जेव्हा संघटित व्हायचं काम पडतं तर तेव्हा उच्च जाती निम्न जाती या दोन्ही जाती एकत्र येतात. यांना संघटित करणं सोपं होते. पण जिथे निम्न जातीचा एकही वर्ग नाही, हा निम्न आणि अतिनिम्न अशा 2 विभागात विभागला जातो. पहिलं उच्च जात आणि निम्न जात, पण निम्न जात ही परत निम्न आणि अतिनिम्न अशा 2 वर्गात, स्तरांवर विभागला जातो. आता जे निम्न आहे ते अतिनिम्नासोबत काम करू शकत नाही, त्यांच्यासोबत संघटित होऊ शकत नाही. यासाठी की निम्नांना भीती वाटते, निम्न स्तराच्या लोकांना भीती वाटतं की आपण जर अतिनिम्न स्तरातील लोकांना, वर्गातील लोकांना घेतलं तर जी निम्नाचा जो फायदा आहे निम्न वर्गातील तो त्यांना मिळेल आणि ते वर येण्याचा प्रयत्न करेल. आणि दुसरा अडथळा असा की आपले समाज कशात आहे हे आपण न ओळखता आपण डायरेक्ट एकत्रितपणे कृती करतो. म्हणून आपला करण्याच्या प्रसंगी भारतीय समाज आपला हा पंगू ठरतो. प्लेटोनी सांगितलं आहे, सामाजिक संघटन अंतिमतः जीवित साध्याच्या जाणीवेवर अवलंबून असते. जीवित साध्य काय, त्यांच्या जाणीवेवर आपलं सामाजिक संघटन शेवटी अवलंबून असते. जर आपल्याला आपलं साध्य काय याबद्दलच आपण अनभिज्ञ असू तर आपले हित कशात आहे हे आपल्याला माहीत राहणार नाही आणि आपल्याला आकस्मिकरित्या लहरीपणाने आपल्याला दुसऱ्यांच्या कृपेवर अवलंबून राहावं लागेल. आकस्मिकता म्हणजे जे वेळेवर येईल ते करा, जसं वेळ आली तशी आपलं काम ठेवा. या आकस्मिकता आणि लहरीपणाच्या कृपेवर अवलंबून राहावं जर आपलं साध्य काय आहे, आपलं हित कशात आहे हे आपल्याला जर माहीत नसेल तर जोपर्यंत आपल्याला आपल्या परिणामाबाबत बुद्धिवादी निर्णय निकष नसेल, जोपर्यंत आपल्याला आपल्या परिणामाबाबत माहितीच नाही तर आपण आपल्या तोपर्यंत कोणत्याही शक्यतांना आपण चालना देता येणार नाही.
म्हणजेच न्याय आणि एकजिन्सी समाज निर्माण करण्याच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गातील जातीबद्ध रचनेचा अनुलंघनीय अडथळा दूर केल्याशिवाय भारतीय समाज हे साध्य करू शकेल काय? यांनी सांगितलं आहे. असा एक प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर की न्याय आणि एकजिन्सी समाज निर्माण करण्याच्या ध्येयप्राप्तीसाठी च्या मार्गातील जातीबद्ध रचनेचा अनुलंघनीय अडथळा दूर केल्याशिवाय भारतीय समाज हे ध्येय साध्य करू शकेल का? नाही. जातीबद्ध समाज रचना अस्तित्वात असताना एकजिन्सी समाज निर्माण होणं शक्य आहे का? आपल्याला विचारलेलं आहे. खरं म्हणजे मूल्यमापन आणि वास्तवदर्शन यांच्याबाबत जर मनात गोंधळ उडाला असेल तर आधी ते बघून घ्यायचं. कारण की कोणत्याही गोष्टी करताना चुकीचे मूल्यमापन आणि चुकीचे वास्तवदर्शन करू नये. आणि जर चुकीचे मूल्यमापन केले आणि चुकीचे वास्तवदर्शन केले, म्हणजे चुकीचे तुम्ही मूल्यमापन केलं आणि वास्तविकमध्ये जे दर्शवायचे ते तुम्ही चुकीचे दर्शवलं, तर भारतीयांच्या मनात गोंधळ उडेल आणि ते चुकीच्या दिशेने नेण्यात येईल. म्हणून कधी पण मूल्यमापन आणि वास्तवदर्शन करताना अचूक करावे, चुकीचे करू नये. असंघटित आणि खंडित समाज विविध प्रकारची प्रारूपे आणि प्रमाणे यांनी निर्धारित असतो. अशा परिस्थितीत जातीच्या प्रश्नामुळे प्रत्येक भारतीयाला मनाची सुसंगतता प्राप्त करणे अशक्य प्राप्त झाले आहे. काय म्हटलं आहे? असंघटित आणि खंडित समाज असेल, जो समाज संघटित होऊ शकत नाही किंवा तो खंडित झालेला असेल, अशा विविध प्रकारची प्रारूपे आणि प्रमाणे यांना निर्धारित करतो. म्हणजे वेगवेगळ्या रूपे घेऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जातीचे प्रश्न सोडवू शकत नाही आणि भारतीयाला एकमत तुम्ही करू शकत नाही आणि मनाची सुसंगतताही तुम्ही प्राप्त करू शकत नाही. पुढील उतारात सांगितलेलं आहे, शिक्षणामुळे जातीचा विध्वंस होऊ शकतो काय? याचे उत्तर होय, त्याचप्रमाणे नाही असे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न विचारलेला आहे, शिक्षणामुळे जातीचा विध्वंस होऊ शकतो काय? त्यांनी इथे 2 प्रकारे उत्तरं दिली आहे. एक होय आणि दुसरं नाही. त्यांचं म्हणणं काय पडतं, आज जे शिक्षण दिले ते जर तसेच दिले जाणार असेल तर त्याच्या कोणत्याही जातीवर, तर आतापर्यंत तुम्ही जे शिक्षण देत आहे ते शिक्षण जर समोर देत गेले तसंच सुरू राहत गेलं तर त्या शिक्षणाच्या जातीवर काहीच परिणाम होणार नाही. ती ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात राहील. ब्राह्मण जात त्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. ते कसं? कारण की आपल्याला माहिती आहे तिच्यातील 100% शिकलेले आहे. समजा इथे सांगितले त्यांनी जे उदाहरण दिले आहे, ब्राह्मण जातीतील 100% लोक शिकलेले आहे. ठीक आहे, तितकेही नाही, बहुसंख्य लोक उच्च शिक्षित आहे. असे असतानाही एकही ब्राह्मण त्याच्या जातीविरुद्ध गेल्याचे दिसत नाही. म्हणजे वरच्या जातीतील शिक्षण घेतलेल्या माणसास किंवा शिक्षण घेण्यापूर्वीच्या अवस्थेच्या तुलनेत शिक्षण प्राप्त केल्यानंतर जाती व्यवस्था टिकून राहावी यासाठी ते प्रकर्षाने वाट पाहत राहतं. म्हणजे इथे हे असं सांगितलेलं आहे की तुम्ही शिका किंवा शिकू नका, उच्च शिक्षण घ्या किंवा कमी शिक्षण घ्या, पण तुम्ही जाती व्यवस्था, तुम्ही जास्त शिक्षण कमी शिक्षण त्या तुलनेत प्राप्त केलं तरी जाती व्यवस्था हे टिकून राहावी यासाठी ते वाट बघत राहतात. शिक्षण प्राप्त कारण हेच शिक्षण त्याला मोठे पद उपलब्ध होण्यासाठी अधिकची संधी देत असल्यामुळे जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी तो अधिक रुची घ्यायला लागतो. बरोबर ना?
जर तुम्ही ठीक आहे आज तुम्ही शिकलेत पण तुम्हाला कमी शिकले, जास्त नाही कमी शिकलेत, पण तुम्हाला शिक्षणात अधिक मोठे होण्याची, मोठे पद मिळण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करून देते. म्हणून ते काय करतात, आपली जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी अधिक रुची घ्यायला लागतो. या दृष्टीने जर जाती व्यवस्था बघितली तर या दृष्टीने जर आपण बघितलं तर जाती व्यवस्था समाप्त करण्यासाठी शिक्षण उपयुक्त साधन ठरू शकत नाही. ही झाली शिक्षणाची नकारात्मक बाजू. आता बघा समोर काय सांगितलं, त्या उलट शिक्षणाची नकारात्मक बाजू कोणती आहे ते बघूया. भारतीय समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांना शिक्षण दिले तर हे जाती व्यवस्था विरघळून टाकेल. त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांना जर आपण शिक्षण दिलं तर ते जाती व्यवस्थेला विरघळून टाकेल. हे त्यांच्यात बंडखोरीची प्रवृत्ती निर्माण करेल. ब्राह्मणांमध्ये सध्या परिस्थितीतील अज्ञानामुळे ते जाती व्यवस्थेचे समर्थक बनले आहेत. एकदा त्यांचे डोळे उघडले तर जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी उद्युक्त होईल. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जसं ब्राह्मणांनी आपली जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी जसं ते एकमेकांना संघटित राहतात, एकमेकांना घेऊन चालतात, तसंच चालावं जाती व्यवस्थेत समर्थक बनू नये. जर एखाद्या खालच्या स्तरातील लोकांना जर शिक्षण दिले तर ही जाती व्यवस्था विरघळून टाकेल, अशी त्यांच्यात बंडखोरीची प्रवृत्ती निर्माण करील. म्हणून या अज्ञानामुळे, या सद्य परिस्थितीतल्या त्यांच्या अज्ञानामुळे जाती व्यवस्थेचे समर्थक जास्त बनलेले आहे. आणि एकदा जर त्या समर्थकांचे डोळे उघडले तर जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी हे सगळं उद्युक्त ठरेल. आता यांनी सांगितलं आहे की वर्तमान धोरणातील प्रमुख दोष कोणता. पुढील उत्तरात सांगितलं आहे वर्तमान धोरणातील प्रमुख दोष कोणता. शिक्षण हे मोठ्या प्रमाणावर दिले जात असले तरी भारतीय समाजाच्या वाजवी वर्गातील लोकांना दिले जात नाही. बरोबर, शिक्षण हे मोठ्या लोकांना दिले जातं, मोठ्या प्रमाणावर दिले जातात, पण भारतीय समाज जे वाजवी लोक आहेत, वाजवी वर्गातील जी अगदी कमी आहे, त्यांना दिले जात नाही. त्यामुळे भारतीय समाजातील ज्या लोकांच्या जाती व्यवस्थेत निहित स्वार्थ दडला आहे आणि जिच्यामुळे त्यांना फायदा होतोय, त्या स्तरातील लोकांना जर तुम्ही शिक्षण दिले तर जाती व्यवस्था अधिक मजबूत होईल. असे न करता भारतीय समाजाच्या खालच्या स्तरातील जे लोक जाती व्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छित आहात त्यांना जर शिक्षण दिले तर जाती व्यवस्था निश्चित उद्ध्वस्त होईल. त्यांनी हे सांगितलेलं आहे, तुम्ही जाती व्यवस्था ज्यांना तुम्ही स्वार्थ दडलेला आहे अशाच लोकांना तुम्ही जर शिक्षण दिलं तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकणार नाही. पण जे लोक जाती व्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छित आहे, ज्यांना वाटत नाही आपण जाती व्यवस्था उद्ध्वस्त करू शकतो, आपण मोठं होऊन आपण शिक्षण घेऊन जाती व्यवस्थेला उद्ध्वस्त करू शकतो, त्यांना जर अशा खालच्या स्तरावरील लोकांना जर शिक्षण दिलं तर एक ना एक दिवस जाती व्यवस्था आपली निश्चितच उद्ध्वस्त होईल, असं यांचं म्हणणं आहे. पुढील उत्तरात सांगितलेलं आहे प्रत्येक वेळी कोणतेही तारतम्य न पाळण्याचे भारत सरकार आणि अमेरिकन फाउंडेशनने शिक्षणाला मदत करण्याचे धोरण जाती व्यवस्था मजबूत करतं. म्हणजे यांनी असं सांगितलं की तुम्ही प्रत्येक वेळी कोणतेही तारतम्य न पाळण्याचे, म्हणजे कोणतेही काही न बघता भारत सरकार आणि अमेरिकन फाउंडेशनचे
शिक्षणाला जे मदत करण्याचे जे धोरण आहे आणि ते जाती व्यवस्था काय करत आहे, मजबूत करत आहे. श्रीमंताला अधिक श्रीमंत आणि गरिबाला अधिकाधिक गरीब करत दारिद्र्य नष्ट होण्याचा मार्ग नाही आहे. जर तुम्हाला दारिद्र्य नष्ट करायचे असेल तर श्रीमंत आणि गरीब दोघांनाही समान अधिकार द्यावा लागेल. नुसतं श्रीमंताला श्रीमंत आणि गरिबाला गरीब करून दारिद्र्य नष्ट होणार नाही. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी शिक्षणाच्या साधन म्हणून उपयोग करण्याच्या धोरणाला ही गोष्ट लागू होते. जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल, जाती व्यवस्था तुम्हाला नष्ट करायची आहे तर शिक्षणाचा साधन म्हणून तुम्ही उपयोग म्हणजे शिक्षणाचा जो तुम्ही साधन म्हणून उपयोग करता तो या धरण्याला गोष्ट लागू होतो. पण तुम्हाला जर जाती व्यवस्था ठेवायची असेल कायम तर असे शिक्षण देण्यामुळे भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही. या 2 गोष्टी सांगितल्या आहे. तुम्हाला जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर शिक्षणाचा साधक म्हणून उपयोग होईल. पण तुम्हाला जर जाती व्यवस्था कायम ठेवायची असेल, तुमची इच्छा असेल की जाती व्यवस्था कायम ठेवायला पाहिजे, तर अशा शिक्षणाला काही अर्थ नाही. असं शिक्षण देऊन भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल नाही होणार, पण भारतीय लोकशाही खूप मोठ्या संकटात जाईल. हे धोरण आहे हे जे धोरण आहे ते भारतीय लोकशाहीला खूप मोठ्या संकटात टाकेल. तर असं होतं हे आपलं आजचा हा पाठ. तुम्हाला समजलं का?